पतीचा अपघात झाल्यानं आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या इचलकरंजीतील एका महिलेनं दुसऱ्या महिलेकडून हात उसने 7,000 रुपये घेतले. मात्र ती रक्कम वेळेत परतफेड केली नसल्यानं घेतलेले पैसे आणि त्याच्या तब्बल 1.5 लाख रुपये व्याजासाठी तगादा लावत त्या महिलेला जबरदस्तीनं वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार एक महिला आणि एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह तिघांच्या विरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पीडित महिलेच्या पतीचा अपघात झाल्यानं तिनं कबनूरमधील उज्ज्वला दोरुगडे हिच्याकडून 7,000 रुपये हात उसने घेतले होते. पीडित महिलेला ती रक्कम वेळेत परत करता आली नाही, त्यामुळे उज्ज्वला हिनं तिच्याकडं तब्बल 1.5 लाख रुपये व्याजासाठी तगादा लावला होता. त्यातूनच तिनं कबनूरमधील सर्जेराव कुंभार याच्या हॉटेलमध्ये पीडितेला जबरदस्तीनं कामाला ठेवलं. त्या ठिकाणी उज्ज्वला आणि सर्जेराव हे दोघेही सतत पीडितेला अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ करत होते. तरीही व्याजाची रक्कम मिळत नसल्यानं उज्ज्वला हिनं पीडितेला आपल्या घरी बोलावून घेत तिला जबरदस्तीनं परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. तसंच विनायक पवार याच्याशी ओळख करून दिली आणि पीडितेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं. 9 डिसेंबर 2025 पासून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळलेल्या पीडित महिलेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या गुन्ह्यातील सर्जेराव कुंभार हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचं समजतंय. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी गेल्या 3-4 दिवसांपासून प्रयत्नशील होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत हे पदाधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. अखेर व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून त्रास देऊन वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सर्जेराव कुंभार, उज्ज्वला दोरुगडे आणि विनायक पवार या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी या गंभीर प्रकाराची माहिती घेऊन तपासाबाबत सूचना केल्या. अधिक तपास शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करत आहेत.